श्रोताहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेत आज आपण ऐकणार आहोत. हिंदभक्त विदेशिनी या डॉक्टर रोहिणी गवाणकर यांच्या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा. 150 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामीत राहिलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली. तरीही स्वातंत्र्य आंदोलनात कार्य केलेल्या क्रांतिवीरांचं स्मरण आपण नेहमीच करतो. लेखिकेनं देशाबाहेरच्या 11 हिंदभक्त विदेशिनींच्या हिंदभक्तीने प्रेरित होऊन केलेल्या कार्याच्या कथा लिहिल्या आहेत. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्या हिंदुस्थानात आल्या. स्वतःला हिंदी नागरिक समजणाऱ्या या महिलांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन शिक्षासुद्धा भोगली. डॉक्टर अनी बेझंट या आयरिश महिलेनं आयर्लंडच्या होमरूल चळवळीच्या धर्तीवर लोकमान्य टिळकांच्या बरोबर हिंदुस्थानात या चळवळीचा प्रचार प्रसार केला. कॉमनवेल्थ हे साप्ताहिक आणि न्यू इंडिया हे दैनिक सुरू करून त्यांनी आपल्या राजकीय कामाची सुरुवात केली. ती राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष निवडली गेली. चळवळीचं काम करताना ॲनीबाईंनी तुरुंगवाससुद्धा भोगला. हिंदी स्त्रियांना ब्रिटिश स्त्रियांप्रमाणे अधिकार मिळावे म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केला. गांधीजींचे सत्याग्रह, बहिष्कार वगैरे विचार त्यांना फारसे पटले नसले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदी स्वातंत्र्य लढ्याला यश मिळेल असं त्यांना वाटत असे. अखेरपर्यंत त्यांनी शिक्षण आणि थिओसॉफी अशा विषयांवर अविरत काम केलं. डॉक्टर ॲनी बेझंट आणि मार्गारेट कुझिन्स दोघी आयरिश होत्या. फक्त ॲनी बेझंट जहाल व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होत्या. मार्गारेट कुझिन्सला हिंदुस्थानातली पहिली महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळाला. त्यांनी स्त्रियांना संघटित करण्यासाठी अबला अभिवर्धिनी समाज नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी स्त्रियांना मताधिकार मिळावा म्हणून खूप धडपड केली. परंतु स्त्रियांना मताधिकाराबरोबर निवडणूक लढविण्याचा अधिकारही मिळायला हवा असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी तेव्हाच्या मद्रास प्रांतात त्यांनी खूप प्रचार केला. त्यांना यशही मिळालं आणि 31 ऑक्टोबर 1923 रोजी मद्रास प्रांतातल्या स्त्रियांनी पहिलं मतदान केलं. त्यानंतर इंडियन वुमेन्स असोसिएशनने कमलादेवी चट्टोपाध्याय आणि हन्नाना अंजेला यांना मद्रासमध्ये निवडणुकीसाठी उभं केलं. या सर्व कार्यात मार्गारेट कुझिन्स अग्रेसर होत्या. त्यांना गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या दोन्ही तत्वांचं आकर्षण होतं. नेली सेनगुप्ता ही इंग्रज महिला इंग्लंडमध्ये शिकत असताना जतींद्र मोहन सेनगुप्ता या देशभक्त भारतीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. जतींद्र मोहनमुळे तिला हिंदी स्वातंत्र्याचा लढा आणि महात्मा गांधी, लोकमान्य टिळक असे देशनिष्ठ विचारवंत या सर्वांची ओळख झाली. लंडनमधल्या हिंदी आणि इंग्रज विद्यार्थ्यांच्या चर्चा ऐकून आपणही जतींद्र मोहनबरोबर हिंदुस्थानात जाऊन त्यांच्या कार्यात भाग घ्यावा असं त्यांना वाटू लागलं. 1910 मध्ये जतींद्र मोहनबरोबर विवाह करून ती हिंदुस्थानात आली. लग्नानंतर आजन्म हिंदुस्थानात राहून हिंदुस्थानचं स्वातंत्र्य आणि इथल्या जनतेसाठी समाजकार्य करण्याचा उद्देश तिच्या मनात होता. फाळणीनंतर त्यांचं चितगाव पाकिस्तानात गेलं. त्यावेळी तिथले श्रमिक लोक आपला जमिनीचा तुकडा सोडून जायला तयार नव्हते. अशावेळी नेलीने चितगावमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यातून तिचं हिंदुस्थानवरचं आणि जहागिरीतल्या श्रमिकांवरचं प्रेम व्यक्त होतं. तर अशा या देश, भाषा, धर्म सोडून आलेल्या हिंदुस्थानवर आणि मानवता धर्मावर प्रेम करणाऱ्या विदेशिनींच्या वेगळ्याच कथा तुम्हाला नक्कीच आवडतील. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेत हिंदभक्त विदेशिनी या डॉक्टर रोहिणी गवाणकर यांच्या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.